सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी याबद्दलची माहिती दिली केली आहे। सध्या सर्व गोदामं भरलेली आहेत असं देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आता मुदतवाढ देण्याच्या संदर्भातली विनंती जी आहे ती करण्यात येईल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे। अर्थात सध्याला आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी जी ती झालेली आहे, त्याच्यामुळे वखार महामंडळाची जी गोदामं आहेत ती सगळी पूर्णतः भरलेली आहेत। केंद्र सरकारने मागच्या ऑक्टोबरमध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेला अनुसरून आपण खरेदी सुरुवात करून पूर्ण भारतामध्ये जितकी सोयाबीन सगळ्या राज्यांनी मिळून घेतली त्याच्यापेक्षा जास्ती एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झालेत आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याच्या मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल। गोडाऊन आपले सगळे फुल आहेत। जवळपास 550 विविध सेंटरच्या माध्यमातून आपल्या या सोयाबीन खरेदी होत होतं। शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार विश्वासघातकी असल्याची टीका किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे। केंद्र सरकार एका बाजूला सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ जाहीर करतं, मात्र लगेच महाराष्ट्राच्या पणन विभागानं ही मुदतवाढ पूर्वलक्षी पद्धतीनं लागू असल्याचं म्हणत 6 फेब्रुवारीला मुदतवाढ संपल्याचं जाहीर केलं असं अजित नवले यांनी म्हटलेलं आहे। तर शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणार असा इशारा अजित नवले यांनी दिला। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीच्या बद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेला प्रकार हा शेतकऱ्यांमध्ये अत्यंत संताप निर्माण करणारा प्रकार आहे। केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात येतं की 24 दिवसाची मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी महाराष्ट्रात आम्ही देतोय। दुसऱ्या बाजूला रात्री लगेच महाराष्ट्राच्या पणन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात येतं की ही करण्यात आलेली मुदतवाढ ही पूर्वलक्षी पद्धतीने लागू असल्यामुळे 6 फेब्रुवारीलाच या मुदतवाढीची सुद्धा मुदत संपून गेलेली आहे। महाराष्ट्राचं हेच ते पणन विभाग आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना SMS पाठवले, त्यांना त्यांचं सोयाबीन ट्रॅक्टर आणि वेगवेगळ्या वाहनांमध्ये लादून खरेदी केंद्रापर्यंत आणण्यासाठी सांगण्यात आलं। आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोयाबीन खरेदीचा कालावधी महाराष्ट्रात 24 दिवसांनी वाढवल्याचं जाहीर केलं। त्यामुळे हमी भावाने सोयाबीन विक्री होण्याची आशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे। मात्र ही मुदतवाढ 6 फेब्रुवारीपर्यंतच होती असं पणन विभागाने स्पष्ट केलं आहे। याविषयी लातूरचे जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना खरेदी केंद्र सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। लातूरच्या जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे साहेब आपल्या सोबत आहेत। सोमारे साहेब, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, कशामुळे हे कन्फ्युजन झाले, खरं काय? तर याच्यामध्ये कसं आहे, जो हमी भावाने जी सोयाबीन खरेदी चालू आहे त्या खरेदीचा जो मूळ कालावधी आहे तो 90 दिवसाचा आहे, म्हणजेच 3 महिन्याचा आहे। हे खरेदी चालू झालेली आहे 15 ऑक्टोबर 2024 ते 12 जानेवारी 2025 पर्यंतचा पिरियड होता। त्यानंतर 13 जानेवारी ते 31 जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक वाढ दिली आणि त्यानंतर एक दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 फेब्रुवारी पर्यंतची वाढ दिली। असं ह्या 2 टप्प्यामधील 24 दिवसाची जी वाढ झालेली आहे ती 6 फेब्रुवारी पर्यंतच वाढ झालेली आहे। त्या 6 फेब्रुवारीच्या नंतर वाढ झालेली नाही। हे कालचं जे पत्र आलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांचं, ते नेमकं काल पत्र जे निघालेलं त्याच्यामुळे कसं कन्फ्युजन झालंय? काल 24 दिवसाची मुदतवाढ म्हणून पत्र आल्याच्या बातम्या। जे 24 दिवसाची जी वाढ आहे ते 6 फेब्रुवारीच्या आतलीच वाढ आहे, 6 फेब्रुवारीच्या नंतरची वाढ नाही आहे। म्हणजे वरून आणखीन कुठलेच आदेश नाहीत सोयाबीन केंद्र सुरू करण्यासंदर्भात? नाही, आतापर्यंत कुठलेच आदेश आलेले नाहीत। आणखी शक्यता आहे काही सुरू होण्याची? सर, तो शासनाचा विषय आहे सर। तर एकूणच म्हणजे 24 दिवसांची ही जी वाढ झालेली आहे ती फक्त 6 फेब्रुवारीपर्यंत जी मुदतवाढ देण्यात आली होती 2 टप्प्यामध्ये 23 जानेवारीनंतर, त्याचीच ती वाढ असल्याचं स्पष्ट केलेलं आहे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी। आणि येत्या काळात सोयाबीनची खरेदी सुरू होईल की नाही याबाबत अद्यापपर्यंत कसलेही आदेश आलेले नसल्यामुळं आता शेतकऱ्यांना
हमी भावापेक्षा कमी भावानं आपलं सोयाबीन आपल्या नजीकच्या आडतीवर व्यापाऱ्यांकडे विकण्याची आता शेतकऱ्यावर वेळ येऊन ठेपलेली आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. तर संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीच्या खासदारांच्या सोयाबीनच्या मुद्द्यावर विरोध प्रदर्शन केलं गेलं. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी या खासदारांनी केली आणि या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे. हमी भाव केंद्र है जो कि नाफेड के माध्यम से चलाया जाता है, उसकी समय सीमा केवल 4 फरवरी तक थी। वो बंद होने की वजह से बहुत सारे महाराष्ट्र के किसानों का सोयाबीन खरीदी होना बाकी है। उसकी समय सीमा बढ़ाई जाए, ये हमारी मांग थी। हमने खुद शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए, लेकिन उसकी समय सीमा बढ़ाई न जाने की वजह से बहुत सारे किसान उनकी सोयाबीन खरीदी होने की वजह से प्रतीक्षा में हैं और उसके अगेंस्ट केंद्र सरकार के इस निर्णय के अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे हैं।